नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलेलो आहे जुहू कोलीवाडा बीचला। तर या ठिकाणी यायचं कारण म्हणजे आपला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर आपला जो समुद्र किनारा आहे तो थोडा म्हणजे भरपूर प्रमाणात प्लास्टिक आणि POPच्या मूर्त्यांमुळे खराब झालेला असतो। तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या निसर्गाला खूप हानिकारक आहेत आणि ह्यामुळे आपल्याला आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला आपलं नेचरसुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे। तर द होप फाउंडेशन जे आहे त्यांनी हे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। तर माझ्या ऑफिसच्या पोर्टलवरून मी हे रजिस्टर केलेलं आहे आणि अशाप्रमाणे मी आता वेळेवर येऊन ग्लव्स आणि त्यांनी गोण्या वगैरे दिलेल्या आहेत। तुम्हाला मी दाखवतो, ते रजिस्ट्रेशन काउंटर आहे, प्रत्येकाला एनर्जी ड्रिंक किंवा पाण्याची सोय आहे आणि ग्लव्स वगैरे दिले जातात। आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट जर वजन असेल किंवा त्याला काढायची असेल तर ते अवजार वगैरे सुद्धा देतात, जसं फावडा आणि बाकी सगळ्या गोष्टी। तर द होप फाउंडेशन यांनी हे कार्यक्रम आयोजन केलेलं आहे। या आधीसुद्धा जेव्हा मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मी NCC मध्ये होतो तेव्हा 10 दिवस मला गर्दी नियंत्रणासाठी लालबागला जावं लागायचं। पण त्यानंतर तो सॅटर्डे संडे माझे जेवढे मित्र असायचे त्यांच्यासोबत मी गिरगाव चौपाटी क्लीनअप ड्राईव्हसाठी जायचो आणि हा माझा चौथा अनुभव आहे। आणि या क्लीनअप दरम्यान मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणार आहे, किती प्रमाणात कचरा निघाला जातो आणि आपण जेवढा गोष्टींचा वापर करतो त्याच गोष्टींची स्वच्छता पण आपल्यालाच ठेवण्याची तेवढीच आपली जबाबदारी आहे। तर आपण आपल्या नेचरकडून ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वच्छ ठेवणं हे आपली जिम्मेदारी आहे। तर अशाप्रमाणे मी हा क्लीनअप ड्राईव्हचा पूर्ण व्हिडिओ हा शूट करणार आहे। क्लीनअप करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ती राहता कामा नये। तर भेटूया या ब्लॉगमध्ये। हे सर्व TCSचे एम्प्लॉईज आहेत आणि आपल्या वेळात वेळ काढून हे आता क्लीनअप ड्राईव्हसाठी आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता, हे जेवढे तुम्हाला दिसत आहेत हे पहा। कोणी मित्रांसोबत आले, कोणी माझ्यासारखा इंडिव्हिज्युअल आलेले आहेत। म्हणजे तुम्ही बघू शकता, हा जो प्लास्टिक आहे निदान 100 वर्ष तरी याच बीचवर पडला असता असाच। आणि या सगळ्या गोष्टी आपण निसर्गाला देतो, ज्या गोष्टी दिल्या नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टी क्लीन करण्याची जिम्मेदारी आपलीच आहे। तर आपण हा कचरा केलेला आहे तर आपल्याला साफ करायचा आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी की आपण नुसते साधे असे नॉर्मल प्लास्टिक टाकतो, पण या प्लास्टिकमध्ये पाणी जाऊन, पाण्यासोबत रेती जाऊन हे असे प्लास्टिकचे रेतीचे बॅग्स तयार झालेले आहेत। आणि हे आता इथले रहिवासीच झालेले आहेत, कारण हे निघतच नाही आहेत। आणि हे साफ करण्यासाठी म्हणजे तुम्हाला हे प्लास्टिक जे आहे हे तुम्हाला क्लिअर करायला कमीत कमी 5 ते 10 मिनटं जातात, नाही फेकायला तुम्हाला 1 मिनटंसुद्धा लागत नाही। तर इथून पुढे तुम्ही जेव्हा कोणत्याही कामासाठी याल इकडे, आता ही गोष्ट तर तुम्ही बघू शकता, हे बहुतेक कुणाचं डायपर आहे।
बघू शकता साईबाबांची मूर्ती मिळाली आहे आणि आपण याचीच पूजा करतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तुम्ही या बीचवर तुम्ही टाकता आणि ह्याच गोष्टींची पूजा करून ह्याच गोष्टींवर चालता, हे दुर्दैव आहे आपलं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व कचरा जमलेला आहे. या इतकासा प्लास्टिक आहे, या प्लास्टिकमध्ये पण पाव किलो तरी रेती गेलेली आहे. म्हणजे कशाप्रमाणे हे आपण साफ करतोय आणि हे टाकायला तुम्हाला 5 मिनटं पण नाही लागणार, पण ह्याला साफ करायला तुम्हाला कमीत कमी 15 मिनटं जातील. आणि तुम्ही बघू शकता इकडे 1-1 किलो किंवा आता ही कमीत कमी पिशवी असेल टाकताना 5 ग्राम किंवा 10 ग्रामची, पण आता तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 किलोचं प्लास्टिक हे तुम्हाला काढावं लागेल. इतक्या प्रमाणात इथे कचरा आहे. या गोष्टींचा आपल्या नेचरला किती प्रमाणे त्रास होत असेल आणि तुम्ही कचरा टाकताना थोडाही विचार करत नाही, पण स्वच्छता करायसाठी थोडा विचार करा. सर्वांनी येऊन स्वच्छ करा. आणि तुम्ही नेचरबरोबर खेळणार तर तुमच्यासोबत नेचरही एक दिवस खेळणार आहे. तुम्ही बघू शकता किती प्रमाणात इथे कचरा झालेला आहे. सर्व गोष्टी हे एका विसर्जनानंतर झालेले आहे. म्हणजे तुम्ही विसर्जनासाठी येता, सगळ्या गोष्टीसाठी येता, पण तुम्ही क्लीन करणे ही तुमची जिम्मेदारी आहे. आणि त्या गोष्टीला नंतर क्लीन करण्यापेक्षा तुम्ही आधीच निर्माल्य, हे सर्व निर्माल्य ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कचरा पेटी ठेवली जाते, स्वतः BMC कडून सगळ्या गोष्टी व्यवस्था केल्या जातात, तर त्या गोष्टीचा तुम्ही वापर का करत नाही, मला हेच गोष्ट कळत नाही. तर तुम्ही जर त्या गोष्टी वापर केलात तर त्या गोष्टीला ही गोष्ट नंतर करण्यापेक्षा ही गोष्ट आधीच होऊन जाईल आणि त्या गोष्टीला जास्त मॅनपॉवर लागणार नाही, जास्त वजनीच्या गोष्टी होणार नाही आणि एक्स्ट्रा काम होणार नाही. म्हणजे तुम्ही जर स्वच्छता ठेवलात या गोष्टीचा तर पुढच्या वेळी म्हणजे तुम्ही आता देवी विसर्जन येईल आणि भरपूर काही गोष्टी येतील, पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा मला इकडे बेबीचे डायपरसुद्धा भेटलेले. म्हणजे एवढे छोटे छोटे म्हणजे गोष्टी आहेत की ते 5 ग्रामचे होते, पण आता मी ते उचलले कमीत कमी 3-4 किलोचे झालेले. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही नीटपणे बघा. स्वच्छता करायला खूप वेळ लागते, पण फेकायला जास्त वेळ लागत नाही आणि यामुळे खूप दुष्परिणाम होणार आहेत आणि माणसाला हे भोगावं लागणार पुढे जाऊन. आज नाही तर उद्या या गोष्टी येणार आहेत सगळ्यांच्या परड्यात. हा कचरा असा जमा करून मग त्यानंतर ह्या गाडीत भरून मग त्याची विल्हेवाट लावली जाते. इतके लोक असून पण हा पूर्ण बीच म्हणजे हा पूर्ण बीच तर सोडा, हा इतका पार्ट पण क्लीन पूर्णपणे झाला नसेल. कमीत कमी 30-40% फक्त झाला असेल. पूर्ण मुंबई येईल ना साफ करायला तरीसुद्धा हा बीच काय क्लीन होणार नाही आहे. 100% लिहून देतो या गोष्टीला. मॅडम बीच क्लीनअप ड्राइव 2024 द होप. Clean up. Clean up. BCS, clean up. नैसर्गिक आपत्ती ही निसर्गाने दिलेली नाही, माणसाने केलेली आहे. तर माणसाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि निसर्ग हे परतफेड करण्यात उत्कृष्ट पद्धतीचं काम करतं. तर निसर्गाची तुम्ही वाट लावाल तर निसर्ग पक्का तुमची वाट लावेल आणि तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आणून देण्यासाठी निसर्ग हे तत्पर आहे. माझी जनतेला हीच नम्र विनंती आहे की तुम्ही पर्यावरणाचं नुकसान करू नका. पर्यावरणाचा वापर करता तर पर्यावरणाला वाचवणं ही तुमची जिम्मेदारी आहे आणि ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. कृपया करून सर्वांनी काळजी घ्या आणि निसर्गाची सुद्धा काळजी ठेवा.
लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल.